आयडेंटिफाय करा की तुमच्या पार्टनर मधल्या स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. थोडं तुझं थोडं माझं करून तुम्हाला पुढे सरकायचं आहे. लग्न ठरल्यानंतर म्हणा किंवा लग्न झाल्या पण प्लॅनिंग हे व्यवस्थित पाहिजे आणि हे बोललं गेलं पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतोय की काही विषयांवर बोललंच जात नाही. मुलं अगदी लहान आहेत की ज्यांचे करिअर डिसिजन, ज्यांचे मॅरेज डिसिजन बाकी, आणि आई वडील मात्र 50, 60, 70 ला पोहोचले. आता काय होतंय, हिला माहित नसतं कसं करायचं आहे, त्याला माहित नसतं हँडल कसं करायचं आहे, आणि कुठेतरी जसा एरा पुढे सरकतोय नात्यातले वयाचे डिस्टन्स छोटे होत चालले. नमस्कार. आज पुन्हा एकदा मयूर अलंकार निर्मित सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव निमित्त नातं तुझे माझे या पॉडकास्टमध्ये मी मयूर राजेंद्र शहाणे, संचालक मयूर अलंकार, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. वुमन एम्पॉवरमेंट हा शब्द आपण वारंवार ऐकतो. घरी बायकोला सपोर्ट करताना आणि त्याहून अधिक पतीला सपोर्ट करताना दोघांनी समन्वय कसा साधावा? ओके, आता एम्पॉवरमेंट म्हणजे सक्षम करणं. बरोबर. ओके, आता या आस्पेक्टला काय होतंय की आपण एकमेकांना सक्षम करणं याची गरज दोन प्रकारे. कधी एक जण अडचणीत असेल, ओके, की एखाद्याचा आजार आहे किंवा कधी आपण म्हणतो की डेथ होते, तर अशा वेळेस दुसरा सक्षम असणं खूप गरजेचं आहे. आणि याची सुरुवात ही तुमच्या नात्याच्या सुरुवातीपासूनच पाहिजे. की तुम्ही आयडेंटिफाय करा की तुमच्या पार्टनर मधल्या स्ट्रेंथ काय आहे, तुमच्या पार्टनर मध्ये विकनेस काय आहे. म्हणजे विकनेस आहे ते भरून काढायला मी कसं मदत करू शकतो किंवा मी कशी मदत करू शकते हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या स्ट्रेंथ आहे त्यांना आणखीन मोटिवेट करून वरती नेणं. त्या अपोजिट म्हणजे पार्टनरची जर इच्छा असेल एखादी गोष्ट शिकायची आहे, करायची आहे, तर आपण त्याला मोटिवेट करून ते करवून घेणं. म्हणजे थोडक्यात काय तर एकमेकांना सक्षम बनवणं. की जरी आपलं जसं मग अशी विषय झाला चाक, बरोबर, एक चाक जर वीक पडलं तर दुसऱ्याला ते चालवून ठेवता आलं पाहिजे. बरोबर. तर माझ्याकडे आता अशी केस आहे की जो माणूस पॅरालिसिस झाला आहे आणि अंथरुणात खेळला आहे. ओके, आणि आता जवळजवळ त्याला 7 ते 8 वर्ष झाले. आणि ती बाई त्या मुलांचं एज्युकेशनही करते आहे स्वतः, आणि खूप शिकलेली नाहीये, पण तिचं ड्रायव्हिंग खूप उत्तम आहे. ओके, तर ती ड्रायव्हिंग पर्सनली शिकवून दुसऱ्यांच्या गाडी, कारण हेच नाहीये ना, फायनान्सेस नाहीये की ती ते करेल, मग ते दुसऱ्यांना जाऊन शिकवणं करणं, यातनं तिने मुलं मोठी केली आहे. मुलगी छान एज्युकेशन घेते आहे, तिचं आता लग्न बघती आहे ती. आणि म्हणजे तिने, आणि हा काय फक्त आपण म्हणतो ना की पॅरालिस्ड आहे पण बोलू शकतो. ओके, तर त्या दोघांचं जे कम्युनिकेशन आहे ते इतकं सुंदर आहे की गरज नाहीये की दोघं फिजिकली छानच पाहिजे. ओके, ते अंतरुणात खेळलेले असूनही तिला मोटिवेट करताय, त्यांच्या बोलण्याने आधार देत आहे की ठीक आहे, जरी मी असा आहे, तुला जेव्हा पाहिजे माझ्याशी बोल, आपण रस्ता काढू. आणि त्या तर इतक्या कणखर उभ्या आहेत त्या मुलीसाठी, त्या नवऱ्यासाठी, की मी करून नेणार ही गोष्ट पार. तर हे जे सक्षमीकरण आहे ते एकमेकांच्या संवादातनं, एकमेकांच्या रिस्पेक्ट मधनं, की तुझे जे विचार आहे, तुझ्या ज्या इच्छा आहे त्याला मी रिस्पेक्ट करतीये, आणि आपण स्ट्रॉंग बनवू. आणखीन आपण पायावर उभं राहू. मी तुला पायावर उभं राहायला मदत करते, तू मला मदत कर, आणि आपण दोघं मिळून एक टीम होऊन आपल्या घराचे सगळे कर्तव्य व्यवस्थित पार पडू. बिलकुल. ह्याला आपण म्हणू शकतो की एम्पॉवरमेंट. एकमेकांना काय म्हणतो ना आपण, एक बूस्ट देणं. तुझ्यातला कमतरता मी पूर्ण करून काढेल आणि तुला पुढे जायला मी मदत करेन. बिलकुल. दॅट इज स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखणं गरजेचं आहे. कारण मग आपण काय करू शकतो की काही विकनेस आहे ना या इग्नोर करू शकतो, की ठीक आहे सगळ्यांमध्येच थोडंफार कमी जास्त आहेच आहे, बरोबर, आणि आपल्याला ते ऍडजस्ट. याच्यातनं 2 फायदा होतो. एक की आपण एक्सेप्ट करतो, आणि दुसरं आहे की जिथे जमेल तिथे काम. आता मी हे का म्हणते की जिथे जमेल तिथे काम, कारण कधी कधी असं होतं ना की सगळंच बदलायचा प्रयत्न करतो आपण, की ही व्यक्ती मला माझ्याच सारखी करून पाहिजे असं नाही करायचं आपल्याला, पण तिची कॅपॅबिलिटी 100% यूज झाली पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट समोरच्या व्यक्तीची. मयूर सर, आपण बरंच बोललो नवरा बायकोच्या नात्यांमध्ये, तिथपर्यंत मला सगळं माहितीये, पण मला एक प्रश्न तुमच्या सेक्टरचा आहे, तर तो मी विचारू शकते का? बिलकुल. ओके, आता आपण बघतो आहे मंगळसूत्र, सौभाग्य अलंकार आहे आपला, आणि त्याबद्दल मला थोडेसे प्रश्न आहेत. की जसा आपला विषय झाला की मॉडर्न एरा, आता मॉडर्न एरा मध्ये मुली आहे ना फॅन्सी मंगळसूत्र घालत आहेत किंवा हातात मंगळसूत्र घालणं, तर ते जे पारंपरिक मंगळसूत्र आहे ज्याच्यामध्ये 2 वाट्या असतात, काळे मणी असतात, 4 सोन्याचे मणी असतात, मध्ये तार असते,
तर हा जो अलंकार आहे सौभाग्याचा, प्रॉपर मंगळसूत्र, त्याचं एक्झॅक्टली महत्व काय आहे हे आधीच्या पिढीला माहिती आहे, अगदी माझ्या आईपर्यंत पण मला थोडंफार माहिती आहे, पण पुढच्या जनरेशनला तर बिलकुल माहित नाहीये. तर तुम्ही या क्वेश्चनवर थोडंसं मला इलॉबरेट केलं की नक्की याचं महत्व काय आहे, तर खूप छान होईल सगळ्यांसाठीच. नक्कीच डॉक्टर. मंगळसूत्राचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. विवाहाचे प्रतीक मंगळसूत्र हे स्त्रीच्या विवाहित स्थितीचे प्रतीक असून पती पत्नीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. सौभाग्य आणि समृद्धी. मंगळसूत्र परिधान केल्याने स्त्रीच्या जीवनात सौभाग्य, समृद्धी आणि आनंद नांदतो असे मानले जाते. शिव पार्वतीचे प्रतीक. मंगळसूत्राला भगवान शंकर आणि पार्वती यांच्या दिव्य नात्याचे प्रतीक मानले जाते, जे आदर्श पती पत्नीचे उदाहरण आहे. संरक्षण. मंगळसूत्र स्त्रीला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते आणि तिच्या पतीच्या दीर्घ आयुष्याची कामना करण्यासाठी परिधान केले जाते.